सामना सुरू होतोय तो वरणपुरी यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपल्या गावचे सो हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉग मध्ये. आणि गाईज, आता व्लॉग बनवायचं कारण असं की काही दिवसांपूर्वी मी एक वस्तू मागवली होती Amazonवरनं आणि आज फायनली ती वस्तू आलेली आहे. आणि ती वस्तू अशी आहे की आपल्याला ब्लॉगिंग वगैरे आता आपण एक प्लॅन करतोय, सोलो ट्रिपचा प्लॅन करतोय. सो त्यासाठी ते आपल्याला खूप फायदेशीर पडेल. सो फायदेशीर खरंच पडेल की नाही ते मी तुम्हाला सांगेनच जेव्हा मी बाहेर पडेन. सो हे मागवलंय मी Amazonवरनं. काय आहे याच्यामध्ये, कशी प्रोडक्ट आहे, सो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. आता ही आपण बॉक्स आपण ओपन करू आणि याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला लगेच दाखवीनच. आणि जर खरंच चांगलं असेल किंवा युजफुल असेल तर मी तुम्हाला ह्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. सो चला, जास्त वेळ न लावता आपण लगेचच चेक करू काय आहे या बॉक्समध्ये. सो काही जास्त वेळ न लावता आपण लगेचच चेक करू काय आहे या बॉक्समध्ये. सो आता आपण याचं ओपनच करतोय. मला पण एक्साइटमेंट होती कधी येते. सो आज फायनली आलं. आणि जोपर्यंत हे येत नव्हतं तोपर्यंत मी पण फिरायला जायचा टाळाटाळ करत होतो, कारण की आता आपल्याला सोलो ट्रिप करायचे तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. यू यस. सो फायनली आपला ट्रायपॉड आलेला आहे गाईज. आणि बघू क्वालिटी ह्याची कशी आहे, काय आहे. सो गाईज, फायनली ट्रायपॉड आलेला आहे. 7 फीटचा ट्रायपॉड आहे हा. 7 फीटचा आहे ट्रायपॉड. क्वालिटी ठीक आहे ह्याची, थोडा हलका वजनातला आहे आणि बऱ्यापैकी आहे, ठीक आहे. आणि त्याच्यासोबत हा मोबाईल अडकवायचा स्टँड आहे. आणि ह्याच्यात पण काही गोष्टी, हे काय आहे माहीत नाही. हां, हे याच्यावरती लावायचं आहे. सो हे सगळं आलेलं आहे. आता मी तुम्हाला हे सगळं लावून दाखवतो कसा आहे आपला ट्रायपॉड. सो गाईज, आता हा आहे आपला ट्रायपॉड जो आपण ऑनलाईन ऑर्डर केला होता मोबाईलसाठी. 7 फूट आहे, अजून पण हा इथून वर होऊ शकतो. सो मी आता माझ्या आय लेवलला मी आता सेट केलं आहे. सो अशा प्रकारे आहे हा ट्रायपॉड. चांगला आहे ट्रायपॉड, एवढं काय वाईट नाही आहे. फक्त त्याची क्वालिटी आहे ती थोडी कमकुवत आहे. एवढा हेवी नाही आहे, थोडा लो बजेट आहे. पण ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला यूज करायला, आपल्याला ज्याची प्रॅक्टिस होईपर्यंत हा ठीक आहे, चांगला आहे. ह्याची मी लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये, ब्लॉगच्या खाली. तुम्हाला ज्यांना कोणा ऑर्डर करायचं तुम्ही ऑर्डर करू शकता. आहे प्रोडक्ट चांगला आणि प्राईस पण जास्त नाही. 300-350 रुपयाला काहीतरी, 330 रुपयाला काहीतरी आपण ऑर्डर केला होता हा. आणि 330च्या मानाने तरी चांगला आहे प्रोडक्ट. सो ज्यांना कोणा ऑर्डर करायचे त्यांनी ऑर्डर करू शकता बिंदास. सो गाईज, आता फायनली आपलं प्रोडक्ट आलेलं आहे आणि त्याच प्रोडक्टला ॲड मोबाईल मी लावलेला आहे आणि त्याच्यावरनंच मी आता हा व्हिडिओ बनवतोय. सो खूप हेल्पफुल आहे प्रोडक्ट हा. खरंच चांगला आहे. जर खरंच तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की मी दिलेल्या लिंकवरनं ऑर्डर करा. सो चलो, एक एक गोष्टी आता ॲड होत आहेत आपल्याकडे. आणि आता ट्रायपॉड आलेला आहे. आता मी फिरायला जायला मोकळा, एकटा तर एकटा, कारण की आता कसं आपण कुठेही हे लावून मोबाईल वगैरे ॲड करून आपण व्हिडिओ करू शकतो किंवा फोटो करू शकतो, काही बनवू शकतो आपण ट्रायपॉड असेल तर. सो आता आपला फायनली ट्रायपॉड आलेला आहे. मी खूप खुश आहे ट्रायपॉड आल्यामुळे. आणि चलो, आता तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला भेटतील आता ह्या पुढे. आणि अजून लवकरच एक मोठा प्लॅन आहे, ते मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन. सो चलो गाईज. सो गाईज, आता मी चाललोय कबड्डीच्या मॅचेस बघायला. शुभम आलाय खाली घ्यायला मला. सो जेवलो वगैरे आणि आता चाललोय मॅचेस बघायला. सांबार किनलाय कबड्डी.
चलो गाईज, गावचे सांबारखेडमध्ये तुम्ही भावे बघताय आणि भव्य आमचे दिव्य सर्वांचे अशा एक मार्गदर्शक आधार कबड्डी स्तंभ स्पर्धा आमचे आयोजित आहेत. मित्रवर्य आणि महाड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सर्व संघांना की आपण लगेच मैदानात हजर राहायचं आहे. विपक्षात ज्या वेळेला वडवलेला तो सामना झाला ना आणि त्यावेळेला त्यांनी काठीची टक्कर दिली, त्यावेळेला मला चंद्रकांत नक्कीच त्यांच्यामध्ये आमचा आत्मविश्वास दडलेला आहे असे चंद्रकांतजी ग्रुप मला म्हटले. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सर, वडवली येथे झालेल्या स्पर्धेत हा संघ जरी हारला असेल तरी संपूर्ण क्रीडा रक्षकांचं जे मन जिंकण्याचं काम आहे ते या ज्युनियर संघाने केलेलं आहे. सर, या ठिकाणी एक उल्लेख करूसा वाटतो की याच आमच्या गावचे सुभेदार आज जे देश सीमेवर आपली सेवा करत आहेत. एक स्ट्रॉंग अनुभव आहे. त्या बाजूला ज्युनियर हा संघ आहे. 10-4 गुणफलक मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतो आणि मैदान क्रमांक 2 वर मात्र सामना सुरू होतोय. तो वरणपुरी बरोबर जय भवानी सांबार. सर, नक्कीच या ठिकाणी यजमान संघ आपलं कसं पणाला लावते. तत्पूर्वी या ठिकाणी जे सन्माननीय मान्यवर आहेत त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. श्री सन्माननीय सरपंच किशोरजी लोखंडे साहेब यांचा सन्मान यांना विनंती करतो आपण लोखंडे साहेबांच्या वतीने सन्मान करायचा. त्याचप्रमाणे मैदान क्रमांक 2 चालू करून घ्यायचा आहे. एक लाडकं व्यक्तिमत्व गोऱ्यांचा छावा मराठी मूवी त्यांचा अपकमिंग येत आहे आणि ढसाल मराठी मूवी हे सुद्धा येत आहे. मी मंचावरती निमंत्रित करतो हिमांशू सुर्वे यांना. तुमचे सन्मान केला जातोय. मनापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच यानंतर महाड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष एक उंग नेतृत्व आणि शिस्त म्हणजे काय असते, नियम म्हणजे काय असतात हे शिकायला मिळतं. अर्थातच महाड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी राक्षे यांना विनंती करतो नक्कीच आपण पुढे यावं. आपल्या नेत्याचे सन्मान केला जातो. मी सन्माननीय लक्ष्मणजी पेंढारे यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपल्या गावचे आणि नक्कीच महाड कबड्डी असोसिएशनचे असणारे खजिनदार अमर खेडेकर यांचा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. यानंतर नक्कीच आमच्या महाड कबड्डी असोसिएशनचे असणारे सन्माननीय सदस्य सुशांतची शिकवण परिधान केलेला कोणी खेळाडू तुकाराम पारधी आणि महेंद्रजी चव्हाण विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच सन्मानित करतो. अर्थातच महाड पंचायत समितीच्या असणाऱ्या सदस्या सन्माननीय रेणुकाताई देशमुख यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच. अर्थातच महाड पंचायत समितीच्या सन्माननीय रेणुकाताई देशमुख आणि राजूशेठ देशमुख यांचं मनापासून धन्यवाद. अर्थातच राजूशेठ देशमुख विधानसभा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत आणि नक्कीच नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांचे असणारे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे लाडके व्यक्तिमत्व राजूशेठ देशमुख साहेब आपलं मनापासून धन्यवाद. आपण उपस्थित राहिलात. परत एकदा 2-1ची लढत आहे. सुपर टॅकल मात्र ऑन असेल. काय घडेल मैदानात? नक्कीच समीर पवार मात्र मैदानात आहे. 20-16 गुणफलक मैदान क्रमांक 1 वर मित्रांनो पाहतो. प्रकारे तांबड भुवन पहिला राऊंड जिंकलेली आहे. खूप खूप अभिनंदन. आणि काहीच आता जस्ट घरी आलोय मी आणि आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.